चला कापूर घ्या झालं आता. हां सगळं झालं पद्धतशीर. हां चला अक्षर टाका, पाणी टाका. हां झालं सगळं झालं. हां बस दर्शन घ्या, दर्शन घ्या. एक खेपची आता देवकुंडीवर टपली मस्त. हां तर लक्ष्मणराव घ्या आता. म्हणलं उठा, दर्शन घ्या एक खेप. तिघ जण घ्या आता, पाणी फिरून घ्या, उठा लवकर. शाद्राभाऊ झाला का म्हणलं? तिकडे जरा वाट पाहू लोक, काही काही गोष्टी समजून राहिल्या तुमच्याशिवाय. चला बरं तिकडे, ते दिवस बोलावर राहिले. अरे या देवकुंडी होईल काही दम नाही बा. आलो ना मी, आलो 2 मिनिटात. बस आटपले की बस पूजा करतो बस आलो. बरं या मग लवकर या फक्त. वाट पाहू राहिले लोक, कसं तुमच्याशिवाय कटून राहिले ते. तर म्हणलं पिस्तूल या, चालू करता. पिस्तूल संगत असते वाटते. जा ना बा, जाय म्हणलं भाऊ, जाय तर बाबा संग जायचं. लक्ष्मणराव पटपट करा म्हणलं, पटकन जा लागते म्हणजे. चंद्र बोलतो काही बी नीटच घ्या. थांबा जराची पूजा तुझ्या बरोबर. थांबा जराची. गेला ना बाय, गेला ना बांगड्या भरासाठी बोलासाठी गेला का. ते जगन काय गेली आणि आपल्या झुंबरच्या घरची लक्ष्मी गेली. गेले ते इथं दादा बाय. बस पटपट आपण आता कसं बांगड्या भरून गेलो. ते माणूस आला झाला. लक्ष्मणरावचा कार्यक्रम सुरू नाही का. आवाज गिवाज येऊन राहिला. मारत्याला लावलं असं जरा भोंगा नाही का. खूप लोक चालते काय चालते जुना आहे नाही का. काय माहिती काय होते काय नाही त्याकडे. चला ताई म्हणलं बांगड्या भरायले लक्ष्मणरावजी तर म्हणलं बांगड्या भरणं या लवकर लवकर. आल्या बाया आल्या म्हणलं चला लवकर. आम्हाला माहिती नाही बांगड्या भरणं सुरू झाल्या आणि ते आता सांगून राहिले बाबा काही झालं म्हणलं सुरू. आता सुरू झालं जा लवकर. मग कसं देवकुंडी सुरू होते त्याची. शांताराम भाऊले ते त्याच्या घरच्या बाईले बोलवा लागते, शांता मावशीले. त्याचं देवकुंडीत नाव निघालं. देव कार्यात आता त्या शांतारामचं नाव निघालं नाही. सांगा आमचं निघालं असतं काही बिघडलं असतं. आमचं पाहिलंच नसून. पाहिलं ना मोठे भाऊ पाहिलं ना. पण ते तुमचं नाव नाही निघालं त्याच्यात. खोट निघालं काही. आता ते कसं त्याचं नाव निघालं त्याला बोलावं लागलं. चला मग या लवकर. या बांगड्या भरायला पटकन. मी काय म्हणलं तुम्ही थांबा म्हणलं घरी. आता मी चालले आता बांगड्या भरायले. कसं 20 रुपये आहे का तुमच्याजवळ? टाका लागते तिथं. अरे बांगड्या भरणं म्हणजे त्याला आपलेच पैसे नाही लागते का 20 रुपये? अरे वा कमाल आहे. लग्न लक्ष्मणरावचं बांगड्या भरायला तुम्ही चालल्या आणि पैसे तुम्ही देऊ राहिल्या. मग जाताच काय बा घरीच भरा ना. असं नसते ना, भरा लागते टाका लागते 10-20 रुपये. तसं असते ते. तुम्हाला समजा द्या 20 रुपये द्या म्हणलं. झालं बऱ्यावर भारी म्हणण्यासाठी बा. बस फक्त बांगड्या भरणं आहे बस झालं, काहीच नाही. पैसे आपले चालले. बरं ठीक आहे, देतो मी 2 मिनिटात. हो देतो. का शिवलालजी दिसली नाही बा तिथं तुम्ही? मोठं प्रवचन झालं आता देतात तिचं. मग काय कमी खर्चात आदर शिवा करून दाखवतो म्हणे 5,000 जिकडे तिकडे. कसं काय म्हणलं तुम्ही आला तिथं, जरा मजा आली असती. थांबते रे फालतू फकाड्या मारणं आहे ते. काहीतरी काही गोष्टी करणं आपल्या. तू सांग 5,000 रुपयातनी लग्न होऊ शकते का? कोण आहे असा करणारा? दाखव बरं तू आज लोक. मग आदर शिवा करणं, आदर शिवा आले का? मग हारच तले का म्हणलं 300-300, 400-400 रुपयाचे. आणि काय करून दाखवते ते पाहू ना. आता काय होते तर समजते उद्या काय करते ते ना. जे बोलते ते करते राहायचे. देतच भाऊचं काम तसं आहे ना. मग खमे ठोक माणूस आहे ते. 5,000 करून दाखवतोच म्हणे मी. जेवणा फेवणाचं काही बजेट नाही म्हणलं तिथं. तिकडे पोहायला ठेवलं म्हणजे लग्न बा. आणि ते गाड्या नाही ना, मोटरा नाही. एसटी नवरदेव चालला तुमच्यापर्यंत तुम्ही या म्हणते. काय नाही या मला काही घेणं नाही म्हणते. तिथं या नाही अजून नको येऊ. तर म्हणलं कसं काय म्हणलं चालता करावं देता. काही जाण्यात मजा नाही म्हणलं. खिचडी साहेब म्हणते बाकी काहीच नाही. बाबा म्हणजे देत चांगलंच पत्तं टाकलं. म्हणजे समजा जेव्हा खावायचा खर्च नाही, जायचा खर्च नाही. करते घाला का 5,000? नाही ना रे, नाही होत नाही, शक्यच नाही ना. मग नवरदेव काय एसटीन जाते का? काय तर एसटीनं नवरदेव बी एसटीनं म्हणते आणि बाकीचे लोक तुमच्या परीनं. अशी परिस्थिती आहे तिथं. ना कोणता फटाका नाही, बँड बाजा नाही, कोणता डीजे नाही, कोणतं काहीच नाही. आज बैलगाडी संध्याकाळची मिरवणूक आहे. हळद लावणं झाली की संध्याकाळी असा कार्यक्रम आहे म्हणते बा. उद्या सकाळी आपापल्या परीने या रे बा. जरा बा हसाच आहे. मग आता पुरी एसटीच भरते मग उद्याचं नाही का. आपापल्या तिकिटा काढा आणि चला मग. नाही असं म्हणजे कारंजा लोक जातील तिथून. मग काय नाही याटो भेटो ना. असं आहे का ते? बरोबर ठीक आहे ना. एसटीत आली पाहिजे ना उद्या. एसटी आहे ना मग हातात आहे. असं हो का. पाहू ना उद्या काय होते तर समजतेच ना. मग नाही का समजतेच काय तालता मग राहते तर. आपण जाऊ ना, जाऊ आपण स्पेशल गाडी करून जाऊ कायची. मजा तर पाहायचीच आहे. नाही मी काय म्हणलं अयर गेअर आहे का म्हणलं. काही अयर करायचा होता का? आता कसं मार्चच्या लग्नात उरला होता म्हणलं करून टाका. किती वाजता आहे ते? 4-5 वाजता असेल ते अयर पद्धत. हो ना माहिती आहे का द्यास लागेल ते. मारत्याचा घेतलेला टरकून राहिला ती. बबनराव म्हणे देऊन टाकू म्हणे. मग 4 वाजता जाऊ ना मग तिथं. 4 वाजता बिलकुल आपला अयर पद्धत करून टाकली. शेला टोपी दिलं नारळ हे ते बस झालं. देऊन द्यायला निरी वाया गेल्यापेक्षा नाही का. मारत्याचं काही खरं नाही. बरं तसं करून टाकू, देऊन टाकू मग नाही का. हो तेवढंच बरं वाटते बा. अयर केला बा नाही का. म्हणजे झालं मोकळं. ठीक आहे मग आता पाहू देच काय होते. 4 वाजता आवाज देतो म्हणलं अयर करायचं ते. ठीक आहे मग कधी राहू हे एवढं गहू ठेवता बरं. हे आता लक्ष्मणरावजीचं आहे तर समजा 20-20 60 किलो आपला गहू आणि 10 किलो हरभरा येत आहे. एवढं दौड ठेवून द्या मग लवकर. आम्ही जरा कामं कमी आहो. बाबा 4-5 क्विंटलचा आरा होता ना. मी म्हटलं का एवढं मोठं लग्न म्हटल्यावर 4-5 पोते देऊन देईन का. 60 किलो दहीन फक्त आणि 10 किलो हरभरा येत आहे बेसन करायला. असं हो का. पण म्हणलं बा अडमतला असं जमत नाही म्हणलं. 60 किलो आहे 5 किलो आहे. इथं काट्यावर ठेवायचं वजन करायचं आणि 10 रुपये किलो दही नाही म्हणलं. पटत असेल तर घ्यायचं, नसेल तर नव्ह द्यायचं. हो कंदिराबाजी 10 रुपये किलो काय काही बी आपलं काय. कुठं आहे म्हणलं 10 किलो महाराष्ट्रात रे. महाराष्ट्रात नको सांगू मध्ये तिकडल्या गोष्टी तिकडे करायचे. हो कसं आहे त्याच्या 30-40 चक्क्या येईन मी. माहिती एवढ्याचे 2,30,000 आहे. मग आता मला देवला काय म्हणजे 9 किलो आहे म्हणजे 10.5 किलो भरलं. मग 1.5 किलोचा थोडा कोणाला बसत होता. मग इथं मोजाचं पैसे आपण बोर्ड लिहिलेला 10 रुपये. पटत असेल तर घ्या नाही तर चालले जा.
लस कडक का करायचं मग आम्ही तर बरं ठीक आहे जाऊ द्या आपलं काय लक्षावर राहतो दही राहतेच पैसे देईन बरं पैसे देतो म्हणलं दही द्यायच्या वेळेस तसं काही टेन्शन नाही म्हणलं संध्याकाळी पाठी नाही जा म्हणलं तुम्हाला आमंत्रण आहे पाठीचं जेवण आहे म्हणलं संध्याकाळी तसं जेवण आहे का असं लक्ष्मणरावजीच ना काय बनवून काय राहिले मग संध्याकाळी काय जेवण काय जाय म्हणलं काय घोईची भाजीवर डाळ टाकून मग काय तर चांगला मसाला फोडणी देईन ते काय निंबू कांदा बस झालं बाकी घासते संध्याकाळचं या मग संध्याकाळी पाटील येतोच तसं आम्ही आता दैन्यासाठी होय भाजी आहे का असं हो आता तेच रट्टा ते त्याचा सुरू आहे तिकडे तिकडे बरं ठीक आहे ना हो येऊ ना आपण हो जाऊ ते निकलो लाभ बरं उद्याचं मग आता उद्या एसटीनंच जावं लागते नाही मग उद्या आता एसटीनंच हो आपापल्या परीनं हो आम्ही आता आमच्या गाडी चालू कसं माहिती मुली मी घरचे सगळे बघ जाय तिकडे आपण नाही बा आपल्या घरचे कसं भानू मी आणि अजून एक दोघं सोबती सापडले देवलाला म्हणते देवलाचं कुटुंब माया बस जाय तिकडे आताच गोष्टी झाल्या आम्ही पेशल येऊ राहिलो कुठे बसतो उन्ही तानीचं झोडपा बसला नवरदेव येणं एसटीनं आपल्या काय करावं लागते बरोबर सांगा मग सोबत सोबत निघू मग आपण तुमची गाडी माझी गाडी मग सारखे चालले आपल्या सगळं मग ठीक आहे मग आता येतो आम्ही थोड्या वेळात पैसे घेऊन येतो दैनाचे आलो समजा जाऊ ना सोबत जाऊ आपण अयर सुरू झाला का म्हणलं 4-5 वाजता आहे म्हणे अयर करायचा होता म्हणून म्हणलं झालं का सुरू ते 5 वाजता अजून टाईम आहे अजून या मग घेऊन या अयर हो या तेच म्हणलं भर अयर करायचा होता आपल्याला हो मारती सरी घेतला होता का कसं आता पडून आहे मला वाया गेल्यापेक्षा ठीक आहे मग येतो मग थोड्या वेळा ना दैन घेऊन जा म्हणलं येतात पैसे आणा म्हणलं नगदीमध्ये हो ठीक आहे मग कधी म्हणजे काय साधाच आहे का मला शेला टोपी वाटते नाही शेला टोपी टावेल कोण म्हणे तुला शेला टोपी आहे म्हणून अरे बाबू म्हणलं बा पोराच्या बापाला ड्रेस आणला आणि पोराच्या मायला बी म्हणलं साडी आणलेली आहे मग पोरासाठी आणलेला आहे मग भर आहे म्हणलं तुमच्यासारखं येत नाही म्हणलं असं चालले शेला टोपी घेऊन मध्ये बनून राहिला असं आहे तसं आहे तुला माहिती आहे का काय तर भर अयर आणला म्हणलं मी आम्ही काय म्हणून राहिलो तुम्हाला काही आपलं फक्त एक सांगा म्हणले कसं काय करावं लागते मला अयर कसं करावं लागते म्हणजे मला काही माहिती नाही आजच पर्यंत आलो मी मला म्हणजे म्हणे करून या म्हणे माघरची म्हणे येते बी तुम्हाला आजकालच्या आईले अयर तरी करता येते का तुम्हाला मग सांगू राहिलं काहीच नाही करायचं आपली साडी असते का ते समजा मुलाच्या आईजोड द्यायची ड्रेस जर घेतला असेल तर बाबाला द्यायचा ते कपडा समजा शिलाईचे पैसे काही असेल तर ते द्यायचे त्याला नवर देवाला देऊन द्यायचं ते नक्षीत गिक्षीत टाकून पाणी गिनी आपलं असं तसं दर्शन घ्यायचं राम करायचं मग चालले पुढे भर अरली रे बा लाला आपला भर अरली म्हणजे नाही तर मग लिहिशील शेला टोपी लिहि म्हणलं तिथं लिहिलं म्हणलं भर अयर लिहिला ना भर लिहिला भर मध्ये लिहिजो 101 रुपये भर अयर आणि 101 रुपये असं लिहि भर अयर आणि 101 रुपये हो ठीक आहे बरं म्हणलं शांतराव भाऊ लवकर मग आमचं अटपलं आता लिहून घेऊन घेतलं पाहायला आहे का नाही तर बुवा येतो म्हणलं मग मी या लवकर या जरा बस आता अयर अटपलं गेलोच मी हो आलो अरे शांती उचल म्हणलं लवकर तू चल लवकर पटापट चल काही म्हणा तिला पाठीचं जेवण कसं फसकलाच झालं पण नाही का घोय भाजी का असे ना पण कशी तर्रीबाज होती का 1 नंबर चविष्ट बनली होती बरं नाही झुंबर म्हणलं उद्या आपला मेळ बसन का गाडीत नाही समजा दोघं जण समजा मा घरची बहीण माय पट्ट समजा बसन का आपला तिथपर्यंत पोयापर्यंत बाजरा बुडी विचार पाहिजे कसं मी शक्यतो आता लक्षावर असं येईल हो भुष्टे आहे अजून समजा संख्या आहे ते लांडगे कुरोडी नाही समजा आपली भाजी चालले आम्ही येतो एसटेन बरोबर तुम्ही जातात त्या गाडीत जाता काही वादा नाही म्हणा राजा लक्ष्मीरावच्या मनात कसं लग्न शोभलं नाही पण नाही का देतच भाऊ आता हात टाकला द्याय ना म्हणून बोलता राहील आपल्याला पण कसं लग्न होईन बाकी मारतीच नाही रे मारती सांगा सारा जगजेवर आहे त्याचं किंवा लगर करू तर धुमधडा घ्या खर्च किती विचारच नाही लक्ष्मणासारखं काम नाही मारतीचं कलेजा मोठा आहे त्याचा फक्त कसं ते 3 लाखाच्या ऑर्डर पडलेला आहे ना ते त्याच्या कसं माल करता येऊन राहिला त्याने ते आहे नाही का म्हणजे 3 लाख झाले की समजा मग लय जंक्शन होईल नाही मारती बोलता जाऊ द्या ना आता काय करून भाजून पेरणं आहे याला का लग्न म्हणते का मग आपलं लग्न होईल खास त्याला म्हणून लग्न मग याला म्हणते काय म्हणते लग्न काय ते चालली एसटीनं काही आपलं चाल आपापल्या पोरीने यायला असं तसं पुऱ्या घर परत अशा पत्रिका प्रत्येक जिल्ह्यात असं तसं बिलकुल गाडी बैल हे ते जुन्या पद्धतीनं मावल्या का जसं म्हणजे पाहिलंच नाही कोण आपण ते 3 लाख व्हायला पाहिजे ना 3 लाख शिवाय काय तिथपर्यंत काय ते ना होणार नाही का होईल आज ना उद्या चाललं 270 पर्यंत चालला ना आकडा मग काय 30,000 म्हणजे काय लय राहिला ना होते येते जवळ बसते बरोबर आहे काय वांधा नाही म्हणून लोकांनी मी लक्ष्मणरावला बोलावून द्यायला लागेल मला शेवड्या खासाठी अरे खाऊ म्हणलं कशाला दिसले का तुम्हाला ते नवरती कोकडी गेले म्हणलं कोणाची तर गेले काय शेवड्याकडे खाले दिसले बा भुसणे गिसणे ते 2-3 पोट्टे होते संग माय पोट्टे गेले ते संग हो ते लक्ष्मणराव लाईने पडल्या घरी गेले त्याच्या मला बोलावं लागते त्याला कसं बुडा म्हणते बोलावून घेऊन येतो बा शेवड्या गिवड्या कसं वरवत काही करणं झालं नाही यावर्षी आता एवढ्या शेवड्या तरी आता कसं रात्यानं जाऊन त्याला जा लागते त्याला बोलावले दादा ना मग तिथंच आहेत ना ते जा नाही नको म्हणून मग कसं आता नवरदेवाला आम्ही कायसाठी बोलावलं तुम्ही म्हणता हे नाही पाहिजे ते नाही रस शेवड्या दूध शेवड्या ते लागेल ते घ्या कुरड्या पापड्या अनारच्या करंज्या सगळं आहे ना बाय तिसरं घर आहे आता हे तुमचं तिसरं घर आहे अजून म्हणलं कधी लाभाजी सांगितलं मग चक्की बसून गेलो होतं म्हणजे येतो गड्या हो त्याने शेवड्या टाकल्या वाटते आता काय करा हो आता कोणच नाही बोलावलं आता एक परी सगळे जण काय करा सांगा शेवटी पोट म्हणते आता मी म्हणजे नाही काय करा ते कसं असते प्रत्येक घरी मान असते ते थोडं खाल्लं पाहिजे आहे ना आपले लांडगे आहेत ना कमजोर आहेत का लांडगे सांग बरं झुमऱ्याचं पोट्टा आहे माया आहे तिकडे ते याचं कशाचं ते तर एकदम हैगीच नाही करत ते भंगरेशा
हायगेच नाही ना हो, सब 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 बिलकुल हायगेच नाही करा. 2-3 प्लेटा अशा पापणी नाही लावत ओढते ते मग काय तर आवरायचं. चांगली कुठं गेले का जेवण आपल्याला तुम्हाला धकतच नाही गोड शेवड्या नसून तसं. जाऊ दे असेच पाहिजे तर लांडगे कसे असेच पाहिजे डकेत पाहिजे नाही तर मग काय खात नाही खात नाही. चला घ्या पट्ट चला करा सुरू करा. चला अजून फोन यायचे कोणाचे चला घ्या सुरू करा. बोला शंभर बोला बोला. काय म्हणतो हो काय म्हणलं झालं का द्यायचं लक्ष्मणरावचं झालं का म्हणलं शेवळे झालं का तिच्या आपल्या घरी पाठवून द्यावर द्यायला हो सांगा द्यायला. बरोबर हो ठीक आहे म्हणलं लक्ष्मण भाऊ यायचा फोन आहे म्हणलं झुंबररावचा तिकडे जाता म्हणलं. हो टाकलेलं का आता लोक नको बोलव आता बोला तुम्ही सगळे सर का बोला आता लोक एकाने वरवत नाही गेलं ना कोणतं काही नाही. जाऊ दे येतो 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 रे बा येतो. लक्ष जास्त बोल नको ना बघा नवरदेव राहते का नवरदेवाच्या दिवशी जरा सुद्धा भाऊ चालला मोठा या लवकर टाकल्या रे करून राहिलं. संबळ वाजवा ना संबळ. हे काय स्पीकरवरती काय लावा लवकर लवकर संबळ लावा. आता आपलं आजचं तर निवडलं बा नाही का हळदही झाली सगळं आता बाकीचे कार्यक्रम व्यवस्थित निवडले पाठीचंही झालं जेवणही झाले. आता उद्याचं काय कसं होते काय सांगायला कसं नाही का एसटीनं मग आता नाही देऊदच कसं काय करावं मग आपण एसटीत चालता का मग ते पाहा आता आपापल्या पोरीनं आता काय नाही गेले तुम्ही काय नाही गेले तर आम्हाला काही करणार. लक्ष्मणरावचं म्हणणं काय तुम्ही काय नाही जा पण मी येईन तर एसटीनं ॲटोनं माझ्या खर्चाने मी येतो बा तुम्ही तुमच्या खर्चानं काय नाही या. आता माया बुलेट नाही याचा होता आपण कसं आहे ऊन राहायचं लय लगायची मी आलं काय करा. कंदिलाबाजीच्या गाडीत जमन का म्हणलं आपलं कंदिलाबाजी नाही आपल्याच नाही जमत म्हणलं आपलं कसं पॅक झाली म्हणलं बा देवलाचं कुटुंब आहे माझ्या घरचं आहे बस बाकी काहीच नाही जागजागी नाक्या आहेत बा कुठं बसतं वाढीव आपल्याजवळ सीटा नाही बस जेवढ्या आहेत तेवढ्याच. तुमचं जमलं कंदीला पाहिजे आता आमच्या घरची बाई म्हणून राहिले कसं काय करा गाडीच करा आणि हे करा आता कायच करा नाही देऊद्यास आपण सगळ्या मिळून जर समजा एक लक्झरी केली त्या दिवशीच दे गुरु नानक ट्रॅव्हल्सवाल्याची दारवेज त्याला फोन करून दे असं तर पहा म्हणा मग पोयापर्यंत पोहोचून दे म्हणा एरी आपल्या पैशाने चालू ना आपण लक्ष म्हणजे काही आपलं काही म्हणणं नाही दे बा म्हणून त्यांना चालतं ना आपण काय नाही गेलं चालते आपल्याबद्दल काही विषय नाही 200-200 300 रुपये जरी आलं जायचं तरी पुरते आपल्याला. मा घरची बाई म्हणे पहा म्हणे काही ना काही उन्हीत जाऊन आतापासून काय सकाळपासून 7 वाजता एसटी निघते कुठं बसता एवढ्या लवकर जाऊ म्हणून म्हणलं कसं दुसऱ्या मग 11 वाजता येईन कुठं बसता त्यापेक्षा म्हणलं बा 9 वाजता लक्झरीचं म्हणसान तर लक्झरी पहा मग झालंय बा फायनल झालं आपलं कसं सगळे आता मी जोडजमा करतो सगळा कमीत कमी आपण 20-25 जण भरतो त्या दिवशी कपडा घ्यायला गेलतो का नाही तेवढेच आपले लोक जुटते तर तेवढेच चालले जाऊ आपण टेन्शनचं काम नाही लक्ष्मीला पैसे मागायचं काम नाही आपण आपल्या पैशाने चाललो करून टाका मग आपले काय या ते आपल्या हिशावर तेवढे देऊन टाकू आपण सामान सुमान ते लक्ष्मणराव एका ॲटोतनी त्याने सांगितलं माऊलीचं 500 रुपये त्याला देऊ केले ते सामान घेऊन पुढे जाणार आहे काय जे लागते तिथचं म्हणजे साधारणतः आता लोक किती खर्च आला देऊ भाऊ नाही समजा खर्च नाही आहे संध्याकाळचा जेवणाचा तर काही जास्त खर्च नाही आला घोय भाजी होती मायची घोय होती दाय घरचीच होती त्याच्या पोया दाय गहू हे ते सगळे घरचेच आहे किराणा फिराणा तर ते काय घर लागते आणि आणलेला आहे त्याच्या घरी तेवढा आता खर्च आला माझ्याजवळची 1,500 रुपये गेले आता 500 रुपये ॲटोवाल्याला दिले म्या आणि 1000 खांड रुपये बाकी सामान सुमान हे ते पाठीचं असं तसं 1,500 रुपये खर्च झाला माया तेच म्हणलं पाहिजे कसं जास्त नाही झाला पाहिजे 5च्या वर हो हार गिरं घ्या लागते अजून बाकीचं बरंच आहे फटाके काय असते ते अजून काय लागते ते काही नाही तिथं काय खर्च आहे बस पाणी तिथंच आहे पाण्याचं काय आपल्याला कॅना फॅनाची गरज नाही दुसरी गोष्ट राहिली काय आपलं तांदूळ नेले बाकीचा मसाला बस झालं काय त्याचा विषय घरूनच ॲटोत जाता सकाळी चालत ते काय मसाला भात लावला काही ना काही ते पाहिजे नाही करा बा तोंडी लावाले एखादं कडी गिडी तागे काही ना काही करायला पाहिजे मोठा गिट्टा म्हणजे कसं धकते माणसाले उन्हीचं एक तर कसं माणसाला धकत नाही निरा पाणी करते जीव म्हणून म्हणलं बा निदान कमीत कमी ताक असेल तर मग कडी तरी करा हो रे हे बा मी काय म्हणलं हो खर्चाचं कामच नाही आपले ताक भरपूर आहे हो चालते का मग कडीचं करून टाकू मग तेवढं ॲटोत टाकून देऊ पुढे त्यानं मग ते जर खर्चिक नसेल तर मग घालोड आहे मग ताक देऊन देजा मग मी कढीचं पाहतो मग काय आहे बेसन आहे घरचंच त्याच्या पाहता येते मग टेन्शन नाही तेवढं तरी करा बा हो कसं सवतायला मिरच्या जराशा मसाला भात आणि आपलं कसं कांदे घ्यायचं अर्ध कट्ट झालं आपलं ताकातलं आपलं काय असते ते कढी बस झालं जमलं मग पद्धतशीर एकदम बरोबर करून टाकू मग तसं नाही का बरं चाल मी येतो मग आता जरासं पाहतो विचारपूस कोण आहेत लक्झरीवाल्याला फोन करून देतो नाही का म्हणजे मोकळं काम करून टाका ना पा फोन करा द्यायला आणि क्लिअर करून टाका द्या उद्या चालले जाऊ मग 9 वाजता बोलावं त्याला पहिले हे बंद कर बरं काय लावलं
सकाळपासून दिवस निघाला काय केलं लावणे हुंडा नको हुंडा कोणा घेतला गेला लवकर तिकडे बंद करे भाण्या बंद करते गाणं चालू करतो बंद जरा का बंद तर ठीक आहे आता कसं सुस्ते माणसाला तर बा आलो मग घ्या तुम्ही काय करा तुम्ही 3-4 जण झाबरू चेत्या तुम्ही सगळे जण माऊली भाऊ संग ऑटोत जा सगळं सामान अंदर जा ना पूर्ण टाका आणि बिलकुल पोहायला जाऊ ऑटो पहिले तिथं व्यवस्था करा म्हणा स्वयंपाकाची फटाफट कढीचे गंज हे ते सगळ्या फेगळ्या तिच्याच पहा सगळं व्यवस्था आहे म्हणजे तिथं आणि बाकीची दुसरी गोष्ट राहिली आता ती अलबत त्याला मी सांगितलं ते चिकून येते छोट्या गिट्या तिची पूर्ण जेवणाची लोकांची खिचडी मसाला भाता व्यवस्था ते झाली पाहिजे तिकडच्या नवरींकडचे ते चिवडा पोहे घेऊन येणार आहेत त्याची भेटघोट करता काय आम्ही 10 वाजेपर्यंत पोहोचतो सगळं वराट समजा कोणी एसटी नाही कोणी काय ना आपल्या परीनं आम्ही येतो बरोबर 10 पर्यंत ओके बरोबर जातो ना आम्ही आता निघूनच राहिलो ना झालं ना आता काय सामान आणलं की टाकली निघाले झाबऱ्या गिबऱ्या आम्ही 4-5 जण चालले जातो मग नाही का ठीक आहे मग काही वांधा नाही कसं करू मी म्हणलं तुमच्या संग येऊ का कसं काय करू म्हणलं का लक्षराव बा तुला ते पोयाला झाला ना तिथे त्या संस्थांवर अजून जर 2-4 लग्न असले तर आपल्या जागा भेटेल का तू जागा शिटून घे तिथं कोणा हरेरावी केले तर मग हात दाखवू द्यायले जाय तू तिकडे जा पहिले तू यायचं सगळं येतो असं कसं होणार आहे जागा भेटणार नाही भेटते काही वांधा नाही ठीक आहे आम्ही निघतो मग सामान टाकून चालले जातो फक्त मला त्या शिवला टोकून ध्यान ठेवतं जरा असं काय फक्त कसं नसते कामं करते ते काही नाही आता कसं मुरला ते जरा कसं देवदास झापलं द्यायले आता काही जास्त असं म्हणजे वलवल करून नाही राहिला नाही वाटते बरं ते कसं आहे म्हणजे मेली धामर आहे ते काही काय फुसकारा मारा सांगता येत नाही त्याचं तेच म्हणलं पाहिजे जरा सावध राहायचं ठीक आहे चला रे घ्या रे सामान घ्या बरं मोठं चला रे चला बरं म्हणलं काय लक्षण राहा कसं एसटी 9 वाजता बिलकुल सगळे येऊन जा मग येतो ना आता तिथं लक्झरी चला म्हणे पण काय आता आपल्याला बरोबर नाही वाटत ते आपण आता त्याने लक्झरी केली आता 200-300 रुपये देऊन आपण जाता का त्याच्या मॅडम नाही बा आपण कसं आता एक ठरवलं ना एसटीने जायचं मी एसटीने जायचं काय होती इकडे कोणी काही म्हणू आम्ही येतो एसटीने बरोबर नव्हता टाइम आहे ना काही वादा नाही येतो बाबा खरं नाही ना सांगतो ना तुला जागाच नाही ना 5-6 जण आम्ही आमच्या घरचे सारा सगळे म्हणलं 5-6 जणांच्या बरोबर बसत नाही गाडीत नाही तुम्ही कसं याच्यात नाही जमत आता तुम्ही आता कंदील बुडेच पाना त्याच्याने जा तुम्ही करा आता मला झुंबरे आहे का झुंबरे असतात घेतो आपल्याला बरं राहू द्या म्हणलं कसं जागा नाही मला झुंबर म्हणे की हाय म्हणे जाय म्हणे तू झुंबर म्हणे मी त्या दुसऱ्या एसटीने येतो म्हणे नवरदेवा संघ असं म्हणे म्हणून मला आहे का बा म्हणजे माझ्याबरोबर एसटी ती नाही आता मागाडी देते म्हणते नाही रे बाबा म्हणलं होत नाही मला जागा नाही म्हणलं याच्यात नाही बसत नाही बाबा बाबा तुम्ही लस पाहिजे बाबा होते ना कसं मी दाटून चपून जाता येते ना होते ना जागा दोघांची आम्ही काय जास्त आहो का पाहा तेवढं बाबा काऊनच तर देते आम्हाला काही समजतच नाही होत नाही बाई लंकाबाई होत नाही जागा तुम्ही त्या याच्या कंदील बुडे जा मला त्याच्यात जास्त बसते सीटा आणि ते लक्झरी केली म्हणते ना लक्झरी केलं त्या शांतारामनं येऊन राहिले ते थोड्या वेळानं त्या नाही या मग तुम्ही काय सांगता म्हणजे लक्झरी सांगितली का असं हो का मग जा लागले का काही येते म्हणते काही येते 8-8:30 वाजता येते म्हणजे असं सांगितले झुंबर सांगितले लक्झरी सांगितली म्हणते ना 10-15-20 लोक आहे वाटते पाहिजे होत जागा त्यात काय आपापले पैसे देऊन चालले म्हणते ते मग त्यांनाच येतो मग आम्ही आता काय करता नाही का कुठं बसता एसटी आता एसटी 9 वाजता येते नाही का 9 वाजता एसटी दे बारा एसटी नाही मग काय नाही तिथं फक्त कसं स्टँडवर उतरून तिथून मग याटून या लागते नाही तर मग लक्झरी पेशा काय 2-3 रुपये घेऊन देऊन देते चालले त्यानं तेच करावं लागेल मग चल मग तिकडे चला तिकून जाऊ आपण थोड्या वेळानं जाऊ मग 9 वाजता आले लक्झरी की आम्ही आता थोड्या वेळा निघतो झुंबर यातच आहे जराशी नाईटगिरी करून घेतो तिथं काय सोय काय नाही आता ते चिवडा आणते काय नवरीवाले काय सांगा आणते म्हणे बा दिवस भाऊ तिकून ते चिवडा आणि ते काय चहाची व्यवस्था आहे त्याची एकूण समजा आपली खिचडी समजा मसाला भात आहे ते कढी नाही हो का कडी वाटते बरोबर ठीक आहे ना आम्ही आता थोड्या वेळा निघतो करा तयारी करा तुम्ही जाते लक्झरीच पाहा या काय 2 सीट आहे ना जास्त नाही ना चेत्यात गेला बी ऑटोत बसू ना 2 ऍडजस्ट नाही होत का काय रे कधी ना भाजी येऊ द्या ना गाडीत नाही अजिबात नाही तिकडे जा ना बा 300 रुपये द्या तिकडे जा लक्झरी आहे ना लक्झरी आली म्हणते ना जा ना मग तिथे जा ना तिथं बसा आणि त्यानं जा आमचं स्पेशल अजून जगनची आई याची राहिली अजून 1-2 बाकी आहे ना आमचे मग फुल भरती आमची म्हणतो याच्यात तिकीट द्यायचं काम नव्हतं लक्झरीला आणलीच घुरायला हो का बरोबर ठीक आहे मग तसं करतो मग काय आता इलाजच नाही मॅडला होते का काय 2 कसं शिल्लक जमत नाही आता कुठं रस्त्यावर बरोबर नाही वातावरण या तुम्ही लक्झरी या लक्झरी काढ लवकर गाडी काढ लवकर माघरची लावा तुम्ही पाहता हो जगने गेला आपला या झुंबरच्या गाडीत राहिलं कोण आता समजा मैपूरगी आता 9 दिवस येतो म्हणे हो तर ती एसटी नेतो म्हणे मला ये बाजावती काय रे पाठवून राहिला एसटीनं पुरी घेऊन द्या तसं पुढे का कुरोडींना नाही ते का संगच पाहिजे का आहे ना 2-3 लांडगे आहे ना संग नाही ते कसं पाहिजे ना ताट धरायला पाहिजे नाही का मग काय येतो म्हणे ते काय येते ते मागा 9 एसटी नेते ना ते चल का काढ बाहेर लवकर चल नाही विचारणं काम आहे आमचं म्हणजे काय लक्झरीचे पैसे कोण देऊन कोण राहिले पैसे 5,000 रुपयात लग्न करून राहिले लक्झरी आणि गाड्या आणि ते पैसे कोण देऊन राहिले म्हणलं तुम्हाला ड्रायव्हर साहेब बा विचार ना म्हणलं ते बबन रावली विचार ते काशीनाथ आहे ते दोस्त आहेत ना ते सांगत असते ना काही बी राहू की तू त्याला विचार म्हणा कोणा केली म्हणा गाडी म्या फोन केला 10-12 लोक आम्ही होतो हे आले त्याच्यातनी 300 पहिले जमा केले तर बसू दिलं म्हणलं विचार ते कोण दिले पैसे तर तुला पैसे आम्ही दिले म्हणलं हे कसं आहे पर्सनल आहे याच्यातनी कोणाचं काही नाही लक्ष्मणचं काही हात नाही याच्यातनी तू चाल ना तू बी चाल ना कुठं बसतं चाल म्हणलं नाही येतो ना मी मागून येतो ना हो तू पुढे हो ना पुढची खबर घेत ना तू होय तू पुढे हो मी मागून येतो एसटी येतो मी लक्ष्मणराव संघ पाहिजे नाही का मग येतो मी कसं इकडे हिशोबाने काय पडला तर बरं हो ते आहे म्हणा नाही का हो 5,000 झालं पाहिजे बरं ठीक आहे या मग तुम्ही 9 दिवस संग या आता देतात हो आहे तू आहे ये मग संग मग झमकले नाही पाहिजे म्हणतात कोणी राहिलं का लक्झरी द्यायचं शांताराम घनगणे तुम्ही करायला लक्झरी कोणी राहिलं का नाही हकाला चालते बिलकुल करा सुरू करा जाऊ द्या हकाला पुढे आम्ही होतो पुढे या म्हणलं देवदास राव लवकर या म्हणलं तिथं आम्ही पोहोचतो 10 वाजेपर्यंत काय या मग लवकर हो बस आता 9ची एसटी येण्यातच आहे तिथंच आहे आता लक्ष्मणराव आम्ही तिथंच होतो हो तुम्ही पुढे आम्ही आलोच मागून
काय फालतू रे तुम्हाला तर म्हणलं लक्ष्मण रावली याच्यात चला बा मग आता फालतूचं काय असतं त्याला म्हणा तुमची तिकीट देऊन द्यायची नाही आहे ना 2-3 शिटा खाली मागच्या नाही 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 म्हणलं माहिती आहे ते काय म्हणे किंवा लोक म्हणतील की यायचीच आहे फालतू मग कसं नावाला बट्टा एसटीने येतो म्हणे आम्ही टेन्शन नका जा म्हणे तुम्ही पुढे येतो म्हणे बरोबर आम्ही टाईमवर बरं तसं करा मग आहे तू आहे ना संग ठीक आहे मग या मग तुम्ही पद्धतशीर एसटीनं आम्ही होतो तिकडे सोयीसा लावतो आम्ही पुढे काय होते काय नाही तर याटो गेला आठवण पुढे मग ठीक आहे आता चला म्हणलं ड्रायव्हर साहेब करा सुरू करा चला निघायचं चला काळ एसटीची वाट पाहिजे आता चालला अरे थांब ना बाबा येऊ दे ना मला पलटून येतो ना गाडी बात गावातून गेलो की आलो येतो मी थांबितच थांब आता हात दाखवून राहिला अरे नाही ना त्याच्यासाठी हात नाही दाखवून राहिलो मी काय लिहू राहिलो एसटीनं मी काय म्हणून राहिलो गावात गाडी जात नाही मला एसटी ते खंबा वाकला आणि ते वायर वगैरे लंपून राहिले पुरे म्हणून बरं झाला तर तुम्ही दिसले मला नाही तेव्हा जाऊन वापस यायला लागलो असतो रिवर्सने मारतात तिथं बापरे खंबा वाकला नाही असं वायर म्हणजे पुरे रस्त्यात आले का ना काय आता कठीणच काम आहे ना हे हवा पाणी नाही सुधरू देऊ राहिलं मग काय हव्यानं ते कसा वाकला ते खंबा पुरा बिलकुल असा वाकल्याच्या वायर असे रस्त्यावर आले आता काय कोण करणार आहे लाईन साहेब आता काही येतील काही नाही 10 वाजता म्हणे बा जाऊ द्या घ्या पलटून घ्या इथं जागा तरी हे पलटवाल तुम्हाला घ्या पलटून घ्या पुढचा टाइम आणतात तोपर्यंत होते दुरुस्त 11-12चा टाइम आणते ते घेऊन जा हे 9चा वापस जाऊ द्या हेच रोनी ताप आहे मग काय असं आता इतक्या दूर आहे 2 किलोमीटर फाट्यावर अंदर गाडी टाकली आता म्हणता की तिकडे जात नाही काय करा एक तर मग एक दिवस गाडी नाही आली की तिकडे बोंबल्या मारत जाते बरं ठीक आहे आता पलटावं लागेल इथंच बा जा लागेल काय खंब्याचं याचं झाडाचं मोठं कठीणच कामदार रस्त्यानं ठीक आहे बरं झालं सांगितलं बा धन्यवाद जमला आता नाही का गाडी तर कॅन्सल झाली आता लक्षच राहिलं टिकावत आता बाकी लक्झरी गेली आणि बाकीच्या गाड्या गेल्या बरं ठीक आहे घ्या पलटून घ्या अजून तर गेलेच ना लक्ष्मणराव मी तर 9:30 पावणे 10 होऊन राहिला ना आता अरे का लक्ष्मणराव एसटी हुकुली वाटते हा अजून गेलेच ना तुम्ही 9 वाजता जाणार होते तुम्ही नाही ना बाबा 9:15 वाजता उभेच आहे रे मग काय आता आलीच नाही ना अजून मग वाटच पाहून राहिले असं वाटलं येईल बा आता खेडेपाडे करत येते म्हणलं येईल आता 10 पावणे 10 वाजेपर्यंत पण अजूनही पता नाही आता एसटीचा काय झालं काय नाही तर झालं एसटी कॅन्सल झाली वाटते आज बहुतेक तिकडे लागली वाटते निवडणुकाच्या कामात अरे बाबा म्हणलं मी काय म्हणलं याच्या एसटीच्या भरोशा राहू नका ना मग तुम्ही आपल्या गाड्या काढा तुमच्या ना माई गाडी चला आपल्या गाडीवर बसून घ्या लवकर आणि चला पाळण तर बसा लागेल म्हणलं राहते मारते म्हणलं येतो ना मी येतो एसटी येईन बहुतेक आता जरा उशीर होते एका दिवशी होते उशीर पण आपण सगळे जाऊन पोहोचले असते तिथं आता 1 घंटा झाला ना लोक जाऊ मग तुम्ही म्हणता की असं आहे तसं आहे चला तुम्ही फालतू अजून उशीर होत जा फालतू लगायचं पायण्यापुरतं मला नाही द्यायचं आपण लगायचं मला ती बसलं निघायचं नवीन काम नाही मारते तू जाय पुढे जरा तिकडे समाय तिकडे जा आम्ही येतो ना येतेच ना एसटी येतेच ना 10-5 मिनिटात येते तिकडे आपण सांगू राहिला ऐकतो ना तुम्ही ठीक आहे मग या मग आता फायदा मला देऊ भाऊ फायदा काय होते काय नाही सांगता फोन करतो हो ना आम्ही इथंच आहो ना काय आता बाकीचे राहिलात ना आता मोठे बाबा भटजी इथंच आहेत डॅनी आबूजी इथंच आहे मग सगळे मेन माणसं इथंच आहेत येतो आम्ही होय तू पुढे कुठरोक थांबता कुठरोक म्हणलं सरपंच साहेब 10:30 होऊन राहिले ना अजून एसटी याचा पता नाही आता काय करता म्हणलं काही ना काही सोयीत राहणार आता हे कसं करता आग बसलो एसटीच्या भरोश्यावर म्हणलं जाऊ दे बा फुकट आहे आता पहा म्हणलं आता लवकर काहीतरी व्यवस्था करा रे बा म्हणलं काही चालतात कसं करावं ते कसं करता म्हणलं काय एसटीचं काही खरं नाही दिसू म्हणलं नाही का फेलच वाटते बहुतेक कठीण आहे आता मला तर वाटते बहुतेक येतच नाही वाटते आज गाडी काहीतरी फेल गेल काहीतरी झाली ती आता हे पहिलाच टाईम नाही आला दुसरा काय येणार आहे आता 11चा बी तर मी काय म्हणतो असं करा तुम्ही लक्ष्मणराव आपण काय करू आपण जो फाट्यावर 2-3 किलोमीटर आहे तिथं आपण कसं सगळेच जण आमच्या दोघांच्या गाड्या घेतो देवदास चिन्मयी आपण 4-5 जण जाऊ आपण डबल टेबल सीट बसून फाट्यावर तिथं उतरून देतो आणि मग तिथून मग एसटीत बसून देतो तुम्हाला सुपर एसट्या चालूच राहते अरे आता सांगता का मग आता लोक सांगायलाच पाहिजे का आता इथं 10:30 होऊन राहिले बरं ठीक आहे मग तसं करा आता घ्या आता फाट्यावर घ्या आणा तुमच्या गाड्या आणा हॅलो हां बोला शांतराव बोला कुठपर्यंत आले म्हणलं तुम्ही आता कसं वाट पाहू आले सगळे पाहुणे रावणे आले म्हणलं खिचडी शिजत आली आता कुठं हा म्हणलं सध्या नवरदेव कुठं आहेत काय अजून इथंच आहो ना आम्ही रामपूरला आहो सध्या एसटीची वाट पाहू राहिलो आलीच नाही अजून अरे तिथं सांगा अजून इकडे पा लोक चिवडा खाऊ हिंडून राहिले इकडे तिकडे आता येईन अरे बा 10:30 तिथं वाजले तुम्हाला तर अजून काही निघता मग अरे निघा ना बा कायच्यावर आणा द्यायला नवरदेवाला घेऊन या ते भटजी आले नाही ना अजून मोठे बाबा ती संघच आहेत ना देवदास मी आम्ही संघच आहोत आता काही काळजी करू नको आम्ही आता फाट्यावर निघून राहिलो तिथं सुपर एसटीत बसून देत त्याईले बस निघालो समजा या 11 लग्न काही लागण आता 10:30 तिथं म्हणल्यावर 11 काय लग्न लागते आता नवरीकडचे आले तू इथे करू राहिले ते मग लवकर या फटकन या जरा काय राजा माया भिंत हो बस काळजी नाही निघूनच राहिलो ना आता झालं आमचं म्हणजे काय आले म्हणजे नाही नवरीकडचे तिकडे झाले ना बाबा मग काय आता चला तुम्ही मी आलो गाडी घेऊन आता देवदासन मी चालले जाऊ फटकन फाट्यावर संख्या वाढल्याच्यानं खोर झाला सगळा काय का संख्या तू आधीच कोण नाही गेला रे भाऊ मारुतीच्या गाडीवर झाला तू एकटाच तर गेला का ती छाट दिली छाट दिली हो ते म्हणे थांब म्हणे आलोच म्हणे मी बाहेरून आणि गाडी घेऊन पळून गेले हो मी राहिलो घरी मग तुम्ही दिसले मग तुमच्या संग आलो काय करू मग सांगा बा आता ना आपण तर घोरच केला का नाही आता किती जण झाले आता 3 आणि 3 6 2 8 जण झालो ना आपण आता
8 जण आता कसं काय करावं, आता एस टीचीच वाट पाहावं लागते. नाही तर गाडीवर गेले असते ना, कशी 7 जण नेले असते, इकून तिकून माझ्याच्यावर 3 यायच्याच्यावर 4 शिल्ले पाल्ले. पण आता तो घोर केला का संख्या. नाही मारते की नाही भल्ला गो मग आता त्याला कोणाला गाडीवर बसून न्यावंच नाही वाटत. जाऊ दे. हे बा मी काय म्हणतो, आता तुम्ही काय करा, आता मोठे मोबाईल घेऊन जा पहिले, कारण की ते आहे कसे भटजी. तिथं जरासं काही ना काही टापटीप पण लावतील. म्हणजे भटजी इथंच आहे, मी इथंच आहे, मग कसं काय होईल तिकडे. मी जरासं मागून आलो चालते, पण हे पोचणं महत्वाचं आहे ना. तर आम्ही येतो एसटी ना, तेव्हा भुसण्या पाहूनच राहिला येते एखादी गाडी. तर तुम्ही काय करा, यायला घेऊन जा मोठे मोबाईल आणि डॅनी आबाजीले, बाकी आम्ही सगळे येऊन जातो. मग आमची काही काळजी करू नका. तिथं उतरलं की ऑटोनं पाहते, तो 8 किलोमीटर आहे तिथून. आपण 9 दिवस इथं आम्ही तिकडे जाऊन काय आम्हाला मध्ये आणलेच नाही का, आणलंच नाही का, एक तर फोन येऊन राहिले दादा ना. आपण ते कसं आता भटजी पुढे गेले म्हणजे टापटे पण लावा, मी जाऊन काय करता मग यायला मागं सोडता का. मग येतो आम्ही, तुम्ही जा यायला घेऊन जा पहिले. तर तसं करतो मग, डॅनी आबाजीला माझ्यावर नेतो आणि समजा देवदास भाऊच्या याच्यावर मोठे भाऊ आणि त्याचं गटोळं नाही का. हो ठीक आहे, मग तुम्ही या मग. लवकर या, फक्त जरा एस टी आली की फटकन काळजी नाही जा, या टोकरा पेशल आणि सटकन या. स्पेशल नको रे बा, कसं लयच लय 500 रुपयापर्यंत. एक तर माझ्या 3,000 रुपये खर्च झाला आता लो. 5च्या वर गेला नाही पाहिजे, नाही तर दंड पडते बरं. 1.25 लाख रुपये उपसाचे आहे त्या शिवल्याकून. नाही स्पेशल गिशल काही नाही करत, तेव्हा तुम्ही काळजी नका करू. 5,000च्या वर आकडा जाऊ द्यायचा नाही आपल्याला. आम्ही एसटीने येतो आणि तिथून मग एखादा ऑटो करतो चाललं येतो. मग काही काळजी करू नका. येतो येतो. ठीक आहे, निघतो मग आम्ही आता. हो या लवकर मग. बरं लक्ष्मण राव, तुम्ही इथे सांगा अजून मेला बाबा कठीणच काम रे बापाला का. म्हणजे कुरोडींना हे ते सगळं बिलकुल लाडगे संघ नवरदेव इथं सांगा. आता तिकडे काय करू राहिले लोक, काय राजा इथं आहे का तुम्ही. काय करता राजा, एसटी थांबेच नाही ना, गचाल भरून येतात तिकून, थांबेच नाही. कशी सापडली बा 11:30 वाजली आली इथं. आता निघाला फटकन ऑटोवाल्याला म्हणलं तेव्हा 800 रुपये म्हणून राहिला इच्छी इथं. सांगा आता 8 किलोमीटरचे 800 रुपये आहेच किती. आम्ही तिकडे जाऊ द्यायला पुढे सांग बरं तू. पण आता टाइम कोणता आणि वखत कोणता राजा. तिकडे लोक मला तक्ता करून राहायला लागणारे. मी म्हटलं बा मलाच उशीर झाला का, मी आलो इथं पार्सल घ्यायसाठी. आता मी म्हटलं बा दुकानात पार्सल पोहतो नाही तिकडे. पण आता तुम्ही इथंच म्हणल्यावर आता कठीणच काम दिसू राहिलं बा. 11:30 बा 11:45 होणार इथं. सांगा नाही का कठीण काम. माय मला माहीत लोक हुरे तुरे पाहून राहिले, काय करावं काय नाही मला नाही समजून राहिलं. माझं डोकं काम नाही करू राहिलं. कसं का पावर ऑटोवाल्या म्हणून काहीतरी करा म्हणा. काहीच ते करा बा. बसा तुम्ही 800 नाही 1000 दिले झटकन निघा. आईन बसले आपलं ऑटोवाला भाऊ घ्या म्हणलं लवकर बसून घ्या सवारे. जाऊ दे फटकन तिथं पोहायला जाऊ दे पोहायले दुर्गादेवी संस्थानवर. तेच सांगू राहिलं मग आपण द्यायले. मला लग्न का 4 वाजता लावता दुपारी. तर ते ऐकून नाही राहिलंच पैसे मागून राहिले म्हणते म्हणे. एमर्जन्सी म्हणल्यावर मागायला लागते ना. बडबू ते कसं शर्यत आहे ना, जास्त पैसे गेले 5,000च्या वर तर मग कसं ते शिवला दंड पडत नाही ना. आवडते देतो ना बाबा, शर्यतीचं पात्र तुम्ही ते देतच नाही मागत मी. चला बसा तुम्ही. कळा येतो का मला साईडला. चला आता वेळेअभावी आपण इथपर्यंत पोहोचलो. उर्वरित एपिसोड आपल्या लक्ष्मणराव यांचा विवाह सोहळा उद्याच्या एपिसोडमध्ये कंप्लीट करू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आज आता गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला उद्या भेटू 5 वाजता.